समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनल सातारच्या विकासामध्ये सगळ्या नगरसेवकांचा मोठा वाटा आहे. आपलं सातारा शहर सुंदर स्वच्छ व्हावं प्रत्येकाची इच्छा आहे. आपल्या शहराला अतिक्रमण आणि अवैध बांधकामांनी पूर्णपणे घेऊन टाकलेलं आहे. पूर्णपणे सर्वात पहिला नंबर माझा आहे. मी अवैध बांधकाम केलंय 1977 पासून. माझं अतिक्रमण आहे. पहिली कारवाई माझ्यावर करावी ही विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे. आपल्या पालिकेमार्फत काय काय ज्या सुंदर अतिशय नोटिसेस मला मिळालेल्या आहेत त्याचं मी आनंदाने स्वागत करतो. आय एम व्हेरी हॅपी. मुद्द्यावर नाही मुद्द्यावरच आहे ना. मी तेच सांगतोय माझं बांधकाम तोडावं. आपल्याकडे जर सगळे पुरावे आहेत ना, सुजित आंबेकर आणि कुटुंबाने अतिक्रमण केले, अवैध बांधकाम केले. ह्या नगरपालिकेमध्ये दादा महाराज असताना माझे वडील 15 वर्ष नगरसेवक होते. माझे चुलते विलास आंबेकर. मला सांगायचं काय मुद्दा हेच आहे, अवैध बांधकामाचा मुद्दा आहे. ठीक आहे का प्रशासन बघल ना काय, मग ते त्याच्यावर तुम्ही तातडीने कारवाई करा असं मला सांगायची तुम्ही गरज नाही. का नाही करत? तुम्हाला नगरपालिकेला इतकं कॉमन सेन्स नाहीये. तुमच्या नगरपालिकेला कॉमन सेन्स नाही म्हणतोय. तुम्हाला नोटीस काढताना कळत नाही तुम्ही नोटीस कुणाला काढता. अहो तुमची जबाबदारी आहे नगराध्यक्ष म्हणून. मी प्रत्येक नोटीस नाही ना, हे चुकीचं आहे. तुमच्या अंडर तुमचं प्रशासन कसं काम करतं अध्यक्ष साहेब? हे बघा ही गंभीर बाब आहे. एखाद्याची मी उद्या जलमंदिरच्या बाबतीत तक्रार करेन, मी उद्या सुरक्षेच्या बाबतीत. मला एक सांगा, तुम्ही त्यांना नोटीस काढणार आहे का? तुम्ही क्रॉस चेक करा. माझं एक मत आहे, उद्या कोणीही उत्तर सुट्टर तक्रार करतं मुद्द्याशी बोला. मला भांडायला नाही. मी अध्यक्ष साहेब, मी अध्यक्ष रिस्पेक्ट बोलतोय. मग मुद्दे बोला. मुद्दे कायच बोलतोय मी. माझा अवैध बांधकाम आहे ना, तर माझ्यावर कारवाई करा. आणि पहिली गोष्ट चूक काय झालेली आहे, कुणावर नोटीस काढते? नोटीस काढताना काम करू दे ना साहेब. कुठल्याही नोटीसवर माझी सही नाही किंवा मी कुठली नोटीस काढत नाही. प्रशासन नोटीस काढतं. सत्ता तुमची आहे. सत्ता आमची असली की प्रत्येक नोटीस बघायला जात नाही मी. म्हणजे असं एखाद्या कुटुंबाची हेळसांड आणि मानसिक त्रास देणं हे गंभीर आहे. माझा प्रॉब्लेम अतिशय सरळ आहे. माझी कागदोपत्री अतिशय क्लिअर आहे. हे बघा, तुम्ही नगराध्यक्ष आहात. आम्ही तुम्हाला मत दिलंय. मी स्वतः मत दिले तुम्हाला, हे मी जाहीरपणे सांगतो. अमोल मोहिते म्हणून मत दिलं, भाजप म्हणून नाही दिलं. नोटीस काढत नाही साहेब, पण तुम्ही क्रॉस चेक करायला पाहिजे. बघा, समर्थमध्ये कारवाई केली का तर मी केली. मी ठामपणे सांगतो. शाहूपुरी केली तर केली. तुमची नोटीस सुद्धा जिथं अडचण केली तर केली. तुमची नोटीस निघाली की तुमचं घर पाडले किंवा काय झाले मला काही माहित नाही. गंभीर गोष्ट. नगराध्यक्षांना काही प्रत्येक गोष्टी मला माहित नसतात. प्रत्येक डिपार्टमेंट वेगवेगळी चालत असतात. नाही, फार गंभीर गोष्ट आहे. नगराध्यक्षांपर्यंत जर रिपोर्ट मी तुम्हाला साधं सांगतोय, उद्या माझी तक्रार XYZ, तुम्ही त्या तक्रारीची शहनिशा करायला पाहिजे. माझं एवढंच मत आहे. तुम्ही जनरल बॉडीमध्ये घ्या उद्या हा विषय. माझ्या बाबतीतला विषय बाजूलाच ठेवा. उद्या कुणी कुणाच्यावरही तक्रार करत त्याची शहनिशा करा. त्या माणसाकडे पुरावा इतके नाही. बघा, तुम्ही एवढं सुद्धा बघू शकत नाही का एखाद्या व्यक्तीच्या विरोधात? आज तुम्ही काय म्हटलं साहेब, तुम्ही जसं म्हटलं माझं अतिक्रमण आहे काढा, तसंच मी म्हणायला आलोय माझं अतिक्रमण काढा. अतिक्रमण म्हणायला आलोच नाही अजून. नाही, तुम्ही म्हटला तुम्ही तुमचं स्वतःच. मी माझं ठरवलं, मला नोटीस नंतर कळेल. तसंच मी म्हणायला आलोय आता तुमच्या समोर. म्हणा ना, तेच म्हणतो माझा आवाज तसा आहे. अध्यक्ष साहेब, तुम्ही मला कॉलेज पासून ओळखता. तुमच्यापेक्षा आपण एका कॉलेजमध्ये होतो. आम्ही उरावर का बसून काय करणार आहे? मला उरावर बसून तुमच्या तमाशा नाही हा. तमाशा नगरपालिकेने मांडला. हा तमाशाच चाललाय तुमचा. सातारा नगरपालिकेने तमाशा मांडलाय. तुम्ही ना तुमच्या ह्याला नोटीस आली म्हणून तुम्ही बोलत असाल तसं चालणार नाही साहेब. उगीच कारण नसताना जर खरंच असेल
तर प्रशासन बघा काय करायचं ते. अगदी मी तेच विनंती करायला लागलो. ठीक आहे, झाला तुमचा मुद्दा कळला. या तुम्ही. मला असं या वाटतं तुम्ही. नाही मी येणारच या. आहे, मी येणारच या. आहे, नक्की येणार आहे. या, मी आहे इकडे. तर माझ्यापासून या. सुरुवात करावी ही विनंती करायला या आपल्याला. मी इथंच आहे. या जाऊ या. नका सुनावणीला. तुम्ही येऊ शकता का सुनावणीला? काय माझं कारण नाही यायचं. का? कुठं सुनावणी तुमची? इथं मुख्याधिकारी तुम्ही काय वकील आहे? प्रशासकीय सुनावणी. वकील आहे मी. प्रशासकीय सुनावणी आहे. मी वकील आहे का? प्रशासनावर कोणता अधिकार आहेत का नाही? मी वकील आहे का? तुम्ही जसं आता म्हटलं मला माहित नाही, वकील आहे का? नाही नगरपालिकेतनं पत्र कुठं कशी जातात मला माहित बघा, नाही. तुमचा मुद्दा साहेब, तुमची तळपळ झाली, तुम्हाला नोटीस आली. मला तळपळ काही नाही हो, मला तळपळ नाही, मी कायद्याप्रमाणे कशात भांडण तळपळ आलोय. आलाय? मला ना वकिलाची गरज नाही कोणाची. मी जाऊ दे, वकील भांडण दुसरं, आहे. तुम्हाला नोटीस नाही, आली, नाही. भांडण करू. बघा, तुम्ही जनतेतनं निवडून आलेले नगराध्यक्ष आहात. साहेब जनतेतनं निवडून आले, पण तुमचं जनतेने कर्तव्य आहे. जनतेने नीट सांगायला पाहिजे ना. जनतेने भांडायचं नाही. नाही भांडायचं तुमचा नाही. मुद्दा असं नीट तुम्हाला सांगा. काय वाटतंय? तुमचा मुद्दा अहो, तुमचा अध्यक्ष मुद्दा नीट सांगा. साहेब, तुमचा आला म्हणजे तमाशा अध्यक्ष चालला ना. साहेब, आपल्याला कसला कसला तमाशा? अहो, कसला तमाशा? हो तुम्ही तुमचं जे निघाले ते आणलंय का तुम्ही तुमचं आणलेलं आहे नाही, का? मी त्यांच्याशी बोलतो. किरण सुनावणी सीओ साहेबांच्या केबिनला करा. इथं बात करा, किरण. हा. चला. नाही तो तक्रार झाला किरण. मी काय बरोबर आहे, तू बोल किरण. तुम्ही तुमचं जे लिगल आहे त्याचं तुम्ही आणलंय का प्रूफ आणलाय का? तुम्हाला वेळ दिलेली ना, तुम्हाला वेळ दिलेली ना, तुम्ही मांडा पाहिजे. मी पद्धत नाही. मान्य नाही याची पद्धत. असं तुम्हाला वाटते अहो? हा, सीओच्या सुनावणीला अध्यक्षांचा काय संबंध आहे? अहो, अध्यक्षाला घ्यायला आलोय मी. अध्यक्ष कशी मी काय सुनावणी अध्यक्षाचा काय संबंध मला सांगा. वकील आहे मी. तुम्ही दावे प्रतिदावी ती आणि सुनावणी सीओ साहेब बघल. अध्यक्षाचा काही संबंध नाही याच्यात. आम्ही अध्यक्षांना नाही केलं, सीओ साहेबांना केलेलं आहे. सीओ साहेबांना चालू ना तुम्ही. सातारा नगरपालिकेमधनं कुठल्या पद्धतीने बघतंय, कुणी कुणाच्या बद्दल ही काही तक्रार करावी आणि त्याची तातडीने दखल घ्यावी. ठीक आहे, दखल घेतला पाहिजे. माझं काय म्हणणं आहे ऐका ना, माझं मध्ये क्रॉस चेक व्हायला पाहिजे. माझंही 2 मिनिटं ऐका. आंबेडकर साहेब ऐका. हे तुमचे वैयक्तिक हिरवे दावे, वैयक्तिक एकामेकाच्या तक्रारी आहेत. तुम्ही बसा सीओ साहेबांपाशी मिटवा आणि नंतर तुम्ही ऐका की नंतर तुम्ही नियुक्ती करा अध्यक्षांना. बसून मिटवा. असा वाद ठीक आहे, चला. धन्यवाद अध्यक्ष साहेब, आभारी आपलं. आभारी. या. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज